का स्वीकृत नगरसेवक सभापती गटनेते देहूनगर पंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य विविध कार्यकारी सोसायटी व समस्त ग्रामस्थ देहू यांच्या प्रयत्नातून आज उभा राहिलेला हा मोठा सोहळा या स्पर्धेसाठी आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक सुधाकर भाऊ शंकरराव शेळके साहेबांच्या शुभ हस्ते आणि उपस्थित तमाम मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात होती आहे। नारळ वाढवून आपण या स्पर्धेचा खेळपट्टीचं पूजन खरं तर गेले 2 महिने मी आज मान्यवरांना नक्की आवर्जून सांगेल अहोरात्र कष्ट घेणारा सर्व आमचा हनुमान क्रीडा संघ स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन माळीनगर देवगाव ग्रामस्थ यांनी आपण पाहतो खेळाडूंसाठी एक मोठं व्यासपीठ उभं करून देत असताना 2 महिने या मैदानाचं काम सुरू होतं आणि आपण पाहतोय जिथं एखाद्या दगडाला जसा आकार दिला जातो तसं आपण पाहतो या मैदानाला एक सुंदर आकार देण्याचं काम या आमच्या तरुण सहकाऱ्यांनी हनुमान संघ आणि स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन घेतलेल्या कष्टातून आज हे भव्य दिव्य मैदान या ठिकाणी आज उभं राहतंय। त्यासाठी आमच्या सर्व हनुमान क्रीडा संघ आणि स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशनला मी मन भरून कौतुक करतो आणि या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून आज भरभरून शुभेच्छा येत आहेत। मानाच्या स्पर्धा म्हणले की आपण पाहतोय प्रतिष्ठेची स्पर्धा असते संघ मालकांची असेल मग खेळाडूंची असेल त्यानंतर आपण पाहतो प्रेक्षक राजांना देखील मन मोहून टाकणारी ही क्रिकेटची स्पर्धा आज एका मोठ्या उंचावरती जात असताना स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी संपन्न करतोय। प्रथमतः नारळ वाढवला जातोय आदरणीय सुधाकर भाऊ शंकरराव शेळके साहेब यांच्या शुभ हस्ते आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा आपण संपन्न करतोय। खर तर मावळ तालुका म्हणलं की बैलगाड्यांची पंढरी क्रिकेटची पंढरी सातत्यानं आपण पाहतोय मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन एक मोठ्या उंचावरती आपण पाहतोय सातत्यानं पाहिलेलं आहे आणि त्या असोसिएशनचं देखील या स्पर्धेला आपण पाहतोय वेळोवेळी सहकार्य लाभलेलं आहे। आज मावळ तालुक्यातील दिग्गज खेळाडू संघ आपण पाहतो या स्पर्धेत खेळत आहेत। त्यानंतर तुम्ही पाहताय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहतोय। खरं तर हनुमान क्रीडा संघ आणि स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशनने घेतलेले कष्ट त्यांची मेहनत आज खरं तर आपण पाहतोय सर्वांचं मन मोहून टाकणार हे आयोजन त्यांच्या कार्याला आमचा सलाम सातत्यानं राहिलेला आहे। आज खरं तर एका दिलदार व्यक्तिमत्वाची आठवण आल्याशिवाय राहत नाही। स्वर्गीय प्रशांत साहेब जगताप एक मनमिळावू दिलदार व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नसलं परंतु मित्रपरिवार आपण पाहतो त्यांच्या कार्याचा गुणगौरव सातत्यानं या समाजापुढे आणत असताना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण नेहमी पाहिलंय एक या स्पर्धेचं आयोजन नियोजन 6व्या पर्वात या ठिकाणी होत असतं आणि ह्याही वर्षी काय सुंदर आयोजन तुम्ही नक्कीच पाहताय। प्रशांत दादा जगताप यांच्या कार्यात आम्ही पाहिलंय सर्व मित्रपरिवार त्यानंतर मान्यवर असतील यांचं देखील विशेष खरं तर सहकार्य असेल त्यानंतर आपण पाहतोय प्रशांत दादा जगताप यांचं देखील मार्गदर्शन या मित्रपरिवाराला सातत्यानं लाभलेलं आहे आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं केलेलं दमदार आयोजन नियोजन आज स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमागात उत्साहात या ठिकाणी संपन्न होतोय। प्रशांत दादांचे बंधू प्रतीक दादा जगताप हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। चला महाराजांच्या जयघोषानं त्याचप्रमाणे आपल्या जगद्गुरु संत तुकोबारायांच्या जयघोषानं या ठिकाणी आपण उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करतोय। हॅलो हॅलो या ठिकाणी आपण सर्वजण एक हॅलो
आवडता देवच्या अशा पवित्र हॅलो हॅलो उद्घाटन सोहळा आपण पाहतोय त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात दिमाखात संपन्न होत असताना मी आदरणीय सुधाकर भाऊंना विनंती करेल आपण या स्पर्धेचा पहिला बॉल त्या ठिकाणी खेळावात एक बॉल टाकला जाईल त्या ठिकाणी बॅट आणि बॉलचं पूजन खेळपट्टीचं पूजन त्या ठिकाणी आपण पाहतोय संपन्न होतोय एक बॉल द्या आतमध्ये नवीन खर तर आज आपण पाहतोय मान्यवरांच्या वतीने आपण पाहतोय या ठिकाणी या स्पर्धेचा पहिला बॉल खेळला जातोय सर्व विद्यमान नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष त्याचप्रमाणे सभापती गटनेते नगरपंचायत सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच विविध विकास कार्यासाठी चेअरमन व्हाईस चेअरमन समस्त ग्रामस्थ देवगाव माळीनगर या सर्व मान्यवर अतिथींच्या उपस्थितीमध्ये आपण प्रत्येकाचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न याआधी केलेला आहे मी आदरणीय अतिथी मान्यवरांना विनंती करेल आदरणीय सुधाकर भाऊ शेळके आणि सर्व उपस्थित मान्यवर आपण व्यासपीठावरती यावं अतिथी मंचावरती यावं फिल्डिंग वाली टीम तुम्ही फक्त मैदानाच्या आतमध्ये थांबा मान्यवरांचा या ठिकाणी आपण पाहतो यथोचित असा गोड सन्मान या ठिकाणी स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्फूर्ती चषक 2024च्या वतीनं या ठिकाणी संपन्न होईल त्याचप्रमाणे आज खर तर हनुमान क्रीडा संघाचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो सर्व सभासद पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे विनंती आहे दादा आपण सर्वजण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं आणि स्थानापन्न व्हावं मी आदरणीय सुधाकर भाऊंना विनंती करेल आपण आज ज्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी करतोय ते स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब यांच्या स्मृतीस आपण या ठिकाणी प्रतिमा पूजन संपन्न करावं दिलदार व्यक्तिमत्व दिलदार नेतृत्व म्हणून आम्ही स्वर्गीय प्रशांत साहेब जगताप यांना सातत्यानं पाहिलं आज त्यांच्या आठवणींना उजाळा देत असताना सातत्यानं खर तर या तरुणांनी या सहकाऱ्यांनी या ठिकाणी स्वागत करत असताना खर तर आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत होत असताना प्रथमतः प्रतिमा पूजन देखील आपण पाहतो या ठिकाणी संपन्न होतोय स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप यांच्या स्फूर्तीस विनम्र अभिवादन करून आज शुभारंभ या ठिकाणी होतोय मी अतिथी मान्यवरांना सर्वांना विनंती करेल आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं आणि स्थानापन्न व्हावं या ठिकाणी मी भाऊंना विनंती करेल भाऊ आपण पुढे स्थानापन्न व्हावं खर तर आज या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी अंबुगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सौभाग्यवती पूजाताई देवटे यांना मी विनंती करेल ताई आपण आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपल्या नगरपंचायतचे प्रथम नागरिक असताना
आपण सर्व आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करावं. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मावळ तालुक्यातील देऊच्या नगरीमध्ये खऱ्या अर्थाने सुनील अण्णा शेळके यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात आणि त्यांचं मनोबल वाढवण्याचं पाठबळ देऊकरांनी 2019 पूर्वी च्या कार्यातून आणि 2019च्या निवडणुकीच्या निकालातून दाखवून दिलं होतं. त्याचप्रमाणे 2024च्या निवडणुकीला देखील खऱ्या अर्थाने व्यासपीठावर उपस्थित असलेले देऊ नगर पंचायतचे नगराध्यक्षताई असतील, उपनगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, देऊचे शहराध्यक्ष असतील, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व क्रीडाप्रेमी व खेळाडू यांनी 2024च्या निवडणुकीमध्ये एक मोठी क्रिकेटची मॅच भरवली आणि आज मला बॅटिंग करायला दिली. मी त्यांना म्हणतो मी बॉलिंग करतो, तुम्ही बॅटिंग केलेली मावळ विसरणार नाही, अशा पद्धतीचा निकाल 2024च्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे सुनील अण्णा शेळके यांना मोठ्या भरघोस मताने यश मिळालं. त्याबद्दल मी खरं मनापासून तुमचं आभार व्यक्त करतो. स्वर्गीय प्रशांत दादा यांच्या स्मरणार्थ गेले 6 वर्षे आले आपण देऊ नगर पंचायतमध्ये क्रिकेटची स्पर्धा आयोजित करताय. ही स्पर्धा हनुमान मित्र मंडळ क्लबच्या वतीने गेले 18 वर्ष या ठिकाणी सातत्यपूर्वक केली जात आहे. आणि आपल्यातील एक सहकारी, आपल्यातील एक मोठा भाऊ ज्यांनी हनुमान मंडळ प्रतिष्ठान स्थापन केलं किंवा सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचं काम केलं सामाजिक, तर त्यांच्या स्मरणार्थ आपण काहीतरी समाजाला देणं लागतो या भावनेतून हनुमान मित्र मंडळाने भाऊंच्या स्मरणार्थ गेले 6 वर्षापासून सातत्यपूर्वक ही स्पर्धा या ठिकाणी या तरुणांसाठी, युवकांसाठी घेत आहे. त्याबद्दल देखील मी हनुमान मित्र मंडळाचे व प्रशांत भाऊंचे मनापासून, सहकाऱ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मगाशी योगेश भाऊ सांगत होते नाण्याच्या 2 बाजू असतात, तसा मी आणि प्रशांत भाऊ या 2 बाजू होत्या. एक बाजू प्रशांत भाऊ होता, एक बाजू मी होतो. आम्ही 24 तास एकत्र होतो, फक्त झोपण्यापुरता घरी जात होतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांचा असणं आणि ते गेल्यानंतर त्यांची कमतरता ही प्रत्येकाला या ठिकाणी भेडसावत आहे. माझा त्यांचा काय फारसा संपर्क आला नाही, पण आत्ता योगेश भाऊंशी गप्पा मारताना त्यांनी त्यांच्या बाबतीतले बरेचसे किस्से मला सांगण्याचा प्रयत्न केला. असो, पण खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी आपण सर्व मंडळ या ठिकाणी जपताय. आणि युवकांसाठी एक आज या ठिकाणी जे पीच उभे हे खऱ्या अर्थाने हनुमान मित्र मंडळाच्या वतीने, प्रशांत भाऊ स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने मला आवर्जून सगळ्या क्रीडाप्रेमींना सांगायचं की आपण आवर्जून टाळ्यांचं स्वागत केलं पाहिजे की या ठिकाणी हे ग्राउंड कुणाच्याही आर्थिक याच्यावरती न घेता स्वतः सगळ्या सहकाऱ्यांनी दिवस रात्र महिनाभर कष्ट करून आज हे सुंदरसं असं ग्राउंड या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध केले. त्याबद्दल देखील मनापासून त्यांचं स्वागत करतो. आणि आपण बोलवलं, सन्मान केला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी आपण आदरणीय सुधाकर भाऊ शेळके साहेबांचा सन्मान सर्व उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर अतिथी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, त्याचबरोबर नगरसेवक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भाऊ आपला या ठिकाणी सन्मान होतोय. या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. हनुमानगडा संघ व स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक संदीप भाऊ सर्व उपस्थितांच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण हा सन्मान संपन्न करतोय. आदरणीय संदीप भाऊ परणवाल, गणेशदादा विधाटे आणि जे काही उपस्थित मान्यवरांनी सांगितल्याप्रमाणे शेवटच्या फायनलच्या दिवशी सभासद, चला सर्व हनुमानगडा संघाचे सभासद, चला बंटी भाऊ बस आता, चला सर्वजण या, सर्वांनी व्यासपीठावरती यायचे. हनुमानगडा संघाचे सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे आपण प्रतीक दादा आपण देखील समोर यायचंय.
धन्यवाद सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार. त्याचप्रमाणे सर्व जे काही बक्षीस जाते दानशूर व्यक्तिमत्व आहे त्यांचा सन्मान आपण फायनलच्या दिवशी देखील उपस्थितांचा सन्मान सांगितल्याप्रमाणे मान्यवरांनी सांगितल्याप्रमाणे शेवटच्या दिवशी घेणार आहोत. परंतु आज आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय सुधाकर भाऊ शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. भाऊंचा मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो आणि आपण या ठिकाणी मॅचला सुरुवात करू. भाऊंना विनंती राहील एक मॅन ऑफ द मॅच पहिल्या सामन्याचा आपला शुभहस्ते द्यावा. आदरणीय सुधाकर भाऊंच्या शुभहस्ते पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. आनंद नाडार पहिल्या सामन्याच्या खरं तर आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच होता आणि या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचा आभार मानण्यासाठी मी या ठिकाणी त्यांना विनंती करेल. सौभाग्यवती पूजाताई देवटे नगर अध्यक्षा ताई आपण सर्व आलेल्या पाहुण्यांचे आभार मानावे. आज या ठिकाणी होत असलेले प्रशांत दादा जगताप याच्या आठवणीत भव्य असं क्रिकेट स्पर्धा आजच्या दिवशी भरवण्यात आलेला आहे. त्याचं उद्घाटन प्रसंगी उपस्थिती लाभणारे आमचे आधारस्तंभ आमदार सुनील अण्णा शेळके यांचे बंधू सुधाकर सर यांची उपस्थिती लागली, त्याबद्दल मी त्यांचे देहूनगरीच्या वतीने सहर्ष स्वागत करते. तसेच देहूगावचे उपनगराध्यक्ष मयूरदादा शिवशरण, गटनेते योगेश भाऊ परंडवाल, तसेच बांधकाम सभापती माजी योगेश भाऊ काळोखे, विवेकदादा काळोखे यांचे सर्वांचेच मी मनापासून मनापर्यंत सहर्ष स्वागत करते. आज हे क्रिकेट स्पर्धा आज या ठिकाणी होत आहे. खरं तर आज या क्रिकेट स्पर्धांमुळे अशा खेळांमुळे आपली भारतीय संस्कृती टिकून आहे. खरं तर आज या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळणारे प्रत्येक खेळाडू आज या उद्या होणारा उत्कृष्ट असा खेळपट्टू होऊ शकतो. त्यामुळे तुमचंच नाही तर संपूर्ण देवगावची मान उंचावेल असे तुम्ही एक खेळाडू आहात आणि तुमच्यामुळे आम्हाला खरं तर कौतुक आहे. आज या स्पर्धा या देवगावात भरतात. आज संयोजक असते आयोजक असते यांच्या माध्यमातून हे स्पर्धा होत असतात. आज या स्पर्धेला आम्हाला आमंत्रण निमंत्रित करणारे सर्व संयोजकांचे मी मनापासून स्वागत करते आणि तुमच्या कार्याला खूप 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 साऱ्या शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद ताई. आनंद या मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय पहिल्या सामन्याचा आदरणीय सुधाकर भाऊ शेळके यांच्या शुभहस्ते या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थितांच्या शुभहस्ते आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देतोय. आकर्षक टी शर्ट्स त्याचप्रमाणे एक आकर्षक मग आपण पाहतोय स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप. आणि मी आज सुधाकर भाऊंना आवर्जून सांगेल अशी आपली मावळ तालुक्यातली ही स्पर्धा आहे जिथं बक्षिसांची इतकी लयलूट असते. आज खेळाडूंसाठी 5-5 मॅन ऑफ द मॅच साठी बक्षीस आहेत. भरपूर असं आयोजनामध्ये दरवर्षी एक वेगळं काहीतरी अनोखं जे काय पाहिजे असेल ना तर स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्फूर्ती चषक मध्ये तुम्ही नक्की पाहताय. सर्व अनुभवी आयोजक कमिटी आहे, सर्वांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो, धन्यवाद देतो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन आपण या ठिकाणी सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि तुम्ही पाहताय खरं तर साठी लागणाऱ्या सर्व